नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि दुपारची वेळ आहे, लई कडक ऊन आहे आणि जोरात वारं पण सुटलेलं आहे मित्रांनो। एकदम वादळ आलेलं आहे आणि आता मे महिना सुरू आहे तरीसुद्धा वादळ सुटलेलं आहे, कारण पाण्याचे पण दिवस आता नेटावर आलेले आहेत, जवळ आलेले आहेत। तर खूप आमच्या इकडे आता ऊन पण आहे, निरतच म्हणजे लगेच वादळ येतं तर लगेच ढग जमा होतात, तर लगेच पाऊस वरसतो। तर अशा पद्धतीची ही आता अडचण निर्माण झालेली आहे। तर पाहूया त्या मोकळ्या ठिकाणी जाऊन जे काही होणार आहे ब्लॉगमध्ये ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तर ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे, तर चला आपण निघूया। तुम्हाला तिकडचं पण वातावरण दाखवणार आहे, किती एकदम असं काळं काळं झालेलं आहे। तर जाऊया आता, चला। तर हे पहा मित्रांनो, तुम्हाला लांबचं वातावरण कसं दिसत असेल। ज्या ठिकाणी डोंगर आहेत तिकडे तुम्हाला एकदम काळे काळे ढग दिसत असतील आणि एकदम काळवा फुटलेला आहे मित्रांनो। आणि जिकडं मी आहे, जिथून व्हिडिओ शूट करतो त्या ठिकाणाहून तुम्हाला ऊन दिसत असेल आणि डोंगराच्या भागामध्ये तुम्हाला एकदम सावली दिसत असेल मित्रांनो। तर तिकडे पाऊस चालू आहे आणि इकडे ऊन आहे। इकडे केव्हा पाऊस येईल ते आपल्याला सांगता येणार नाही, तर आपण अजून थोडं पुढे जाऊया, तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे वातावरण मी दाखवणार आहे। तर मित्रांनो, ऊन पण कडक आहे, त्याच्यामुळं आपण दुकानामधून पेप्स्या सांगितलेल्या आहेत खाण्यासाठी, मग थोडं थंडगार असं वाटेल। कारण जिथे मी आहे त्या ठिकाणी पाऊस नाही, तिथे कडक ऊन आहे आणि तिकडे तुम्हाला मी दाखवलं होतं, तिकडे त्या साईडला एकदम पाऊस वरसत आहे आणि तिकडून एकदम काळे असे ढग इकडे येत सुटलेले आहेत। तर अशा प्रकारचं हे वातावरण आहे। तर पाहूया पेप्स्यांची वाट। मी इथं रस्त्यावरच आहे, हे पहा तुम्हाला दिसत असेल। ह्या बाजूला साधा म्हणजे पायवाट आहे, पण मग त्या ठिकाणी कच्चा रोड पण आहे, तिकडून गाड्या येतात, ह्या ठिकाणी गाड्या आणि ट्रॅक्टर बिक्टर येतात। तर पाहूया पेप्स्यांची वाट, त्याच्यानंतर आपण इथं येऊ। म्हणजे इथून पेप्स्या खाल्यानंतर आपल्याला तिकडे फिरायला जायचं आहे, तर थोडा वेट करू। तिकडून माझा चुलत भाऊ येत आहे गाडी घेऊन, तर पाहूया कशा पेप्स्या आणतो ते। आणि हे पहा मित्रांनो, एकदम तिकडे डोंगराच्या पुढे एकदम पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं कसं दिसतंय पहा मित्रांनो, एकदम काळे काळे ढग दिसतात। आणि आमच्या बाजूला हे पहा एकदम कडक ऊन आहे आणि ह्या साईडला तुम्हाला कडक ऊन दिसत असेल, पण ह्या साईडला थोडा पाऊस चालू आहे तिकडे लांब। तर आता गाडी आलेली आहे, ते पहा तिकडून मोटरसायकल। तर आपल्या पेप्स्या आता आलेल्या आहेत मित्रांनो, तर पाहूया आता। काय काय आणलास? असं, आणि ह्या बऱ्या गार आहेत। ते दोन फ्रीज आहेत ना, असं. एक पडला पाहिजे. तर एक मी खातोय आता. खात जाय मग। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी पण आता एकदम अंधार पडलेला आहे। हे पहा पेप्स्या आणलेल्या आहेत, आता मस्तपैकी खाणार आहोत मित्रांनो। थोडं थंडगार असं मन होईल, एकदम शांत। तर चला आता पुढे फिरण्यासाठी एक ठेवून देऊ मागच्या खिशामध्ये। हा डायरेक्ट बर्फ आहे मित्रांनो, वारं पण खूप सुटलेलं आहे आणि पेप्स्यांचा डायरेक्ट बर्फ झालेला आहे, त्याच्यामुळं एकदम गार लागतंय हाताला। तर थोडं आपण खालच्या बाजूला फिरायला जाऊ, कारण कधीपासून तिकडे मी गेलो नाही, तर आज त्या ठिकाणी आपण जाऊया। थोडं जे लोकेशन आहे ते पण चेंज झालेलं आहे, तिकडे लोकांनी कुंड्या बिंड्या पाडलेल्या आहेत एकदम लांब लचक, त्याच्यामुळं आपण तिकडे जाऊया। तिकडचं शूट कधीपासून केलं नाही, तर जाऊया मित्रांनो तिकडे। पाऊस येईल त्यावेळेस येईल, पावसाचं वातावरण आहे। आज जरी नाही आला तरी म्हणजे वारा सुटलेला आहे, तर आज पाऊस नाही आला तरी उद्या परवाला तर येणारच आहे 100%। तर जाऊया पुढे आपण। तर इकडे बैल बांधून घातलेले आहेत मित्रांनो, हे पहा। ह्या साईडला पाहिले तर इकडे पण
आणि इकडे पहा पावसाचं वातावरण एकदम जोरात चाललेलं आहे. आणि मित्रांनो हे पहा ह्या साईडचं नेचर एकदम आपल्याकडे पण वादळ सुटलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला वारा तर दिसतच असेल. तर हे पहा आणि ह्या साईडला एकदम मस्तपैकी लोकांनी कुंड्या बिंड्या पाडलेल्या आहेत मित्रांनो. हे पहा वातावरण कसं दिसतं, नेचर कसं दिसतं हे पहा ह्या साईडला. आणि त्या साईडला तिकडे ट्रॅक्टर पण चाललेला आहे, कारण पाऊस चालू झालेला आहे. त्याच्यामुळं आता सगळं फाट्या बिट्या सरपंच जे आहे ते लपवायचं काम लोकांचं चालू आहे. त्याच्यामुळं सगळ्यांच्या घाई चाललेल्या आहेत मित्रांनो. पहा ह्या दिवस म्हणजे हे दिवस चालले की आमच्या लोकांची खूप लई आरण असते. म्हणजे प्रत्येक वेळेस गौऱ्या दपवायच्या असतात, फाट्या दपवायच्या असतात, जे ना ते म्हणजे काही ना काही कामं असतातच मित्रांनो. त्याच्यामुळं लोकांच्या खूप घाई असतात मित्रांनो. हे पहा एकदम सगळीकडे एकदम सावली चाललेली आहे. कडक उन्हाचे दिवस आहेत तरीसुद्धा सगळीकडे सावली म्हणजे अंधार अंधार असं वाटतंय. आणि हे पहा तिकडे पण तुम्हाला सर्व आता सावली दिसते. पहिले फक्त तिकडे ऊन म्हणजे इकडे ऊन होता आणि तिकडे सावली होती. तर आता तसं राहिलं नाही. नेरतच म्हणजे 10-15 मिनिटात ह्या पण बाजूला सर्व अंधार झालेला आहे. आणि लई आता 1-2 वाजलेले आहेत तरीसुद्धा असं वातावरण झालेलं आहे. खूप पाऊस येणार आहे असं वाटतं मित्रांनो. तर ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यानंतर ब्लॉग आपण संपवू. ब्लॉग पण मोठा होत चाललेला आहे आणि पाऊस आला तर माझी पण खोड मुडेल. मला पण जाण्यासाठी खूप धावपळ होईल. तर मी इथून थोडं तुम्हाला नेचर दाखवतो. त्याच्यानंतर ब्लॉग आपण बंद करूया. हे पहा मित्रांनो आताच कुंड्या पाडलेल्या आहेत इथं. आणि हे पहा लांबलचक कुंडी झालेली आहे ह्या ठिकाणी एकदम मस्त. हे पहा जिथं तिथं निसता पैशाचाच खेळ आहे मित्रांनो. त्याच्यामुळं हे पहा नेचर पण लय जबरदस्त दिसतंय. आणि इथं बैल उन्हाच्या वेळेस बांधले जातात. आणि आता पाण्याचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळं ते घरी म्हणजे जनावर जे आहेत ते घरी नेले बाकीच्या लोकांनी. तर हे पहा कसं नेचर झालेलं आहे एकदम पाण्याचं वातावरण. तर मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल तो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नंतरच जा. तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम मित्रांनो. थँक्स.